बोंडेजी, सगळ्यात पहिल्यांदा तर अभिनंदन करू का तुमचं आता की खूप लवकर ठरेल? 154 पर्यंत आघाडी दिसतीये. काहीच हरकत नाही अभिनंदन करायला, कारण बिहारच्या जनतेचं मी अभिनंदन करतोय. एवढा चांगला स्पष्ट निकाल, एवढी चांगली आघाडी दिली आहे आणि हेच यापेक्षा जास्त सीट येतील असा माझा अंदाज आहे. मोठे मुद्दे याच्यामध्ये जे चर्चिले गेले त्यामध्ये एक आहे भाजपच्या दृष्टीने की भाजप चेहरा कुणाचा समोर आणणार, म्हणजे उद्या मुख्यमंत्री पद जर बसवायची वेळ आली तर भाजप चेहरा कुणाचा आणि कसा समोर आणणार? खरं सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण भारतामध्ये लोक विश्वास ठेवतात तो एकमेव चेहरा म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा आहे. कारण लोकांनी 14 वर्षापासून पाहिलेलं आहे की गरिबाच्या कल्याणाचे कार्यक्रम तो कोणतेही राज्य असो, कोणताही धर्म असो, जात असो, लिंग असो, राबवणारा एकमेव माणूस, सातत्याने राबवणारा माणूस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. आणि त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधाचे कामं असो, इनोव्हेशनचे कामं असो, देशाची इज्जत वाढवण्याचं काम असो, त्या सगळ्या गोष्टी मोदीजींच्या माध्यमातून होत्या. आता बिहारकडे जर आपण गेलं तर बिहारच्या दृष्टीने जर पाहिलं तर मोदीजीच हा एकमेव फॅक्टर तिथे होते. कोण मुख्यमंत्री बनेल हे विचारत नव्हते लोक, पण हम वोट दे रहे तो मोदीजी को वोट दे रहे. कारण त्यांना हा विश्वास असा होता की मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री आणि त्यांचा मुख्यमंत्री राहील तर बिहारमध्ये गुंडाराज होणार नाही. पहिली महत्वाची गोष्ट महिलांना जे वाटतं की बिहारमध्ये गुंडाराज होणार नाही, बिहारमध्ये शिक्षणाची सुविधा चांगली होईल, बिहारमध्ये रोजगाराची सुविधा चांगली होईल, बिहारमध्ये रस्त्याची सुविधा चांगली होईल, बिहारमध्ये पिकांची सुविधा चांगली होईल आणि महिलांना महिलांना चांगल्या तऱ्हेने, गरिबांना चांगल्या तऱ्हेने जिंकता. जेडीयू कडे थोडासा एक पायरी जास्त असलेला दिसतोय, कारण आता जी आघाडी आपल्याला दिसतेय, तुम्ही दोघं समसमान जागा लढवताय, 101 जागी लढवताय, पण 69 जागी भाजप आघाडीवर आहे, 71 जागी जेडीयू आघाडीवर आहे. विश्वासाची सुई जी तुम्ही म्हणताय मोदींच्या पारड्यात सगळं वजन टाकताय ती जेडीयूच्या दिशेने पण थोडीशी झुकतीये. 10,000 रुपयाचं महिलांना दिलेलं आश्वासन, इतर त्यांची सुशासन बाबू म्हणून असलेली इमेज, त्यांचं क्रेडिट कमी करून कसं चालेल? क्रेडिट कमी करण्याचा प्रश्नच नाही. नितीश कुमारांचं सरकार हे भारतीय जनता पक्षासोबत होतं. नितीश कुमार आणि मोदीजी हे घट्ट रसायन विकासाच्या बाबतीत आहे आणि ते वारंवार तिथे स्पष्टही झालेलं आहे. कारण की नितीश कुमारांनी जे महिलांना 10,000 रुपये आत्मनिर्भर करण्याकरता दिले त्याची मोदीजींनी वाखाणना केली आणि त्यामुळं त्या दोघांचंही जेव्हा चांगलं मिश्रण असतं, दूध आणि साखर असते, तेव्हा त्याची बासुंदी बनते, रबडी बनते. पण दूध आणि मीठ असलं तर मग ते फाटून जातं. आणि हे दूध आणि साखरेसारखं एक मिश्रण तिथे तयार झालं आणि म्हणून 68 असो, 70 असो, 2 जागांचा फरक असतो आणि कार्यकर्त्यांनी किती एकजीवीपणे काम केलं. पण हे की जेडीयूची सीट असो तरी ती भारतीय जनता पक्षाची सीट मानायची. पण बोंडेजी असं आहे की मागच्या वेळेला तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी जागा लढत असताना सुद्धा त्यांच्यापेक्षा जवळपास 25 ते 30 जागा जास्त आल्या होत्या. आता तुम्ही समसमान जागा लढताय आणि त्यांच्या जागा तुमच्यापेक्षा जास्त दिसतात सुरुवातीच्या कलांमध्ये. एक प्रकारे भाजप अजूनही एक पायरी खाली दिसतोय या निवडणुकांमध्ये, त्या बाबतीत असं म्हणता येईल? नाही, ऍक्च्युली इथे खाली आणि वरचा प्रश्न नाही. मागच्या वेळेला तुम्हाला माहित आहे की मताचं बटवारा आपण आपल्याच विश्लेषणातून आपल्याला माहित होतं की एलजेपी लोक जनशक्ती पार्टी ही जेव्हा लढली होती आणि लोक जनशक्ती पार्टी विशेषतः जेडीयूच्या उमेदवाराच्या विरोधात लढली होती आणि त्यावेळेला जेडीयूचे उमेदवार बरोबर तेवढ्याच फरकाने ते हारले होते. पण यावेळेला लोक जनशक्ती पार्टी असो, भारतीय जनता पक्ष असो, हम असो किंवा जेडीयू असो, सगळ्यांचं एकजीव मिश्रण म्हणजे मुठ बांधून ताकदीनं जेव्हा कार्यकर्ते लढतात तेव्हा हा रिझल्ट येतो. आणि मला माझ्या लक्षात आलं तुमचं हे विश्लेषण महत्त्वाचं आहे. मी काकासाहेब कुलकर्णींकडे जातो. काकासाहेब, याच्यातला बिहार हे एक राज्य झालं, पण प्रश्न असा आहे राष्ट्रीय पातळीला याचे पडसाद कसे उमटणार? नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, एनडीए भाजपच्या प्रती असणारी लोकांचा प्रभाव, या बाबतीत बिहार ही एक लिटमस टेस्ट होती आणि या बाबतीत काँग्रेस पक्ष आणि नेते म्हणून राहुल गांधी यांना पुन्हा एकदा पराभव पाहायला मिळतोय.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून आपण या बाबतीत काय विश्लेषण कराल? नाही, त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की मतचोरीचा मुद्दा जो राहुल गांधी एवढा ताकद लावून देशभर सगळीकडे त्याचा गाजावाजा करतायत, फरक नाही पडला त्याचा बिहारमध्ये? काकासाहेब, नाही, आपण जर बघितलं तर मतचोरीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीची दखल घेतलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, हा पहिल्यांदा त्याचा अर्थ आहे. नंबर 2 ची गोष्ट, ज्या पद्धतीनं बिहारमध्ये मगाशी भाजपाचे प्रवक्ते सांगत होते की डेव्हलपमेंट आम्ही केलेली आहे, आम्ही त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था केली, रोजगाराची केली. मला खरंच सवाल आहे, बोंडे साहेब त्या बिहारला जाऊन आले का नाही इतक्यात मला माहित नाही, परंतु खरंच त्यांनी जे सांगितलं तशी परिस्थिती आता बिहारमध्ये आहे का? जर असेल तर निवडणुकीपूर्वी दिलेला 10,000 रुपयाचं नैतिक केलेला त्यांनी भ्रष्टाचार, लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नावाखाली केलेला नैतिक भ्रष्टाचार किंवा नैतिकतेनं केलेला आचारसंहिता भंग, हे त्यांना मान्य आहे का हो? जर तुम्ही एवढी डेव्हलपमेंटची कामं केला असं सांगत असाल तर ही देण्याची गरज होती का? नंबर 1. नंबर 2, आत्मनिर्भर महिला आम्ही करतो असं तुम्ही वारंवार सांगताय, मग मागची 5 वर्ष काय करत होतात? 2014 पासून तुम्ही सत्तेवर देशात आहात, मग 14 पासून तुम्ही काही काम केलं नाही का? त्या बिहारमध्ये तुम्ही सत्तेवर जात, तुम्ही त्या ठिकाणी काय केलं नाही का? म्हणजे यांच्या लक्षात एवढं येतं, एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ज्या वेळेला हे हरण्याच्या दिशेनं जातात त्या त्या वेळेला हे नैतिक भ्रष्टाचाराला निवडून येतात, नैतिक भ्रष्टाचार करतात, नैतिकतेचा गैरवापर करतात. आणि निश्चितपणे आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टीकडे आपण बारकाईने बघितलं, निश्चितपणे आज भाजपा ही पिछाडीवरच आहे. आणि ज्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी बघतो, ही भारतीय जनता पार्टीची नैतिकतेनं हारच आहे. पण काँग्रेसची इतक्या वर्षातली बिहारमध्ये असलेली तुमचं हक्काचं राज्य एकेकाळी असलेलं, त्याची काँग्रेस अक्षरशः टीन्स मध्ये त्यांची आकडेवारी राहते. टीन्स पेक्षा बिटवीन्स मध्ये, सिंगल डिजिट आणि टीन्स यांच्या मधली, त्याला बिटवीन आकडेवारी म्हणतात, त्या बिटवीन्स मध्ये राहते. 10 जागी तुमची आघाडी दिसतेय. काँग्रेस स्वतःच्या परफॉर्मन्सकडे कसं बघतंय? नाही मॅडम, मी तुम्हाला सांगू दे का, आता 10 झालेले आहेत. 3-4 फेऱ्या, आता 2-3 फेऱ्याच्या आसपास या फेऱ्या झालेल्या आहेत. निश्चितपणे त्या मतांच्या आकडेवारीवरून आपण आता ठरू नाही शकत. 2015ची तुम्ही निवडणूक काढून बघा, 2020ची निवडणूक काढून बघा. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण बारकाईने निवडणुकीचं विश्लेषण करतो, त्या निवडणुकीच्या वेळेला अशा सुद्धा गडबडी झालेल्या आहेत. गडबडी याचा अर्थ सुरुवातीला जो कल दिसतो तो शेवटला नसतो. आणि निश्चितपणे आपण जर आता बघितलं, 10 झालेले आहेत, साधारणपणे 12:30-1 जेव्हा वाजतील तेव्हा निश्चितपणे आपण त्या कलाच्या बाजूने किंवा निकालाच्या दिशेने आपण जाऊ, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. त्यामुळं भाजपच्या लोकांना जो आता थोडका आनंद घेता येईल तो त्यांनी घ्यावा. 12च्या नंतर त्यांचे चेहरे हे कळवळलेलेच राहणार आहेत किंवा रडके चेहरे आपल्याला दिसणार आहेत, हे मात्र निश्चित आहे. असं आहे की जेव्हा काँग्रेस अशी आश्वासनं देते तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये, तेव्हा तो नैतिक भ्रष्टाचार नसतो. आम्ही पत्रकार आणि विश्लेषक या अर्थकारणाबद्दल कमालीचं चिंतित आहोत. आम्हाला भाजपचं प्रेम नाही, काँग्रेसचं प्रेम नाही, पण परस्परांवर जी चिखलफेक चालू असते या निमित्ताने ती किती काळ चालू राहणार? आणि अर्थकारणाचा विचार करण्याच्या ऐवजी केवळ भाजपचा नैतिक भ्रष्टाचार म्हणून काँग्रेस सातत्याने काय करत राहणार? दुसरा एक मुद्दा आहे, हा तर कमेंट सारखा होता. दुसरा एक मुद्दा आहे की वोट चोरी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलला गेला, मान्य आहे. रिव्हिजन व्हायलाच पाहिजे, हेही मान्य आहे. पण काँग्रेसची यंत्रणा बूथ पातळीवर यासाठी काय करते? तिथे आक्षेप घेतले जातात का? काँग्रेसनी मोठ्या प्रमाणात उत्तम विरोधी पक्ष म्हणून समोर यावं, पण त्यासाठी आपण काय तयारी करता आहात? बिहारचे निकाल याबद्दल काय सांगतायत? महाराष्ट्रात उत्तम यश मिळालं लोकसभेत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसनी याचं जरूर उत्तर द्यावं असं आम्हाला विश्लेषक म्हणून वाटतं. काकासाहेब कुलकर्णी. नानेवडेकर मॅडम बोलत होते का आता? हो, नानेवडेकर मॅडम होत्या. हा, नानेवडेकर मॅडम, पहिल्यांदा सांगायला मला आवडेल, काँग्रेसने ज्या ज्या राज्यामध्ये अशा प्रकारची योजना राबवली त्या राज्यातली आर्थिक स्थितीचा तुम्ही जर थोडासा बारकाईने आपण विचार केला तर ती अतिशय सक्षम आणि अतिशय मजबूत आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये लाडकी बहीण योजना आणल्यानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितलंय तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आत्महत्या करतायत, इरिगेशनचे ठेकेदार आत्महत्या करतायत. परवा कहर झाला पवईमध्ये, रोहित आर्य नावाच्या शिक्षण विभागाच्या एका ठेकेदारानं मुलांना वेठीला धरलं. हे भाजपच्या काळात होतंय. आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बिघडली म्हणजे तुम्ही योजना राबवण्याला आमचा आक्षेप नाही, परंतु निवडणुकीसाठी गाजर ज्या पद्धतीने दाखवताय त्याला आमचा आक्षेप आहे. म्हणजे कोणताही क्रायटेरिया न लावता तुम्ही ती योजना राबवली, नंतर तुम्ही निवडून आलात, निवडून आल्यानंतर तुम्ही क्रायटेरिया लावलात, त्याच्यानंतर तुम्ही अपात्रचे काम चालू केलात.
म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नेहमी नाही वारंवार करते. आणि निश्चितपणे काँग्रेस ज्या ज्या राज्यात अशा प्रकारची योजना राबवली त्या त्या राज्यात ती सक्सेस करून दाखवली. ते राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षमही करून दाखवलं. पण त्याच्या विरोधात उलट महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आज अतिशय नाजूक आहे. माझ्या माहितीप्रमाणे सत्तेतल्या आमदारांना सुद्धा आमदार फंड कोणत्याही आमदारांना मिळाला नाही. तो सत्तेतला असू द्या किंवा विरोधी पक्षातला असू द्या, ही प्रचंड मोठी अडचण आहे. नंबर 1. नंबर 2च्या बाबतीमध्ये मॅडम आपण मगाशी बोलत होतात, काँग्रेसची यंत्रणा ही प्रचंड मोठी बूथ पातळीवर ग्रासरूटवर काम करणारी यंत्रणा आहे. आणि निश्चितपणे आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने राहुल गांधीजींनी 2 पत्रकार परिषदा घेऊन ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन भाजपाच्या हाताशी धरून ज्या पद्धतीनं काम करत आहे, वोट चोरी हे सरकार करत आहे, त्याचा भांडाफोड केलेला आहे. आणि हे सुप्रीम कोर्टानं सुद्धा आता मान्य केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आज आम्ही उडं पाडण्याचं काम करतोयच आहे. आम्ही आता न्यायालयात जाण्याच्या ऐवजी जनतेच्या न्यायालयात आम्ही दाद मागतोय. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या न्यायालयात आम्हाला यश मिळेल, जनता आमच्या बाजूने येईल एवढं मात्र नक्की आहे. परंतु कालचा बिहारमध्ये झालेला नैतिक तो भ्रष्टाचारच आहे आणि नैतिक आचारसंहितेचा तो भंगच आहे, हे मात्र नक्की आहे. एक मला वेगळं इकडे एक मुद्दा मांडायचा, थोडंसं वेगळं निरीक्षण. मी माइंडकरांकडे जाईन आणि त्यानंतर मृणाल मॅडमकडे, आणि भाजपलाही हा प्रश्न आहे. खरं आहे की आता भाजप प्रणित एनडीए मध्ये सरकार मिळतंय, बहुमत मिळालेलं आहे, भाजपच्या जागा चांगल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. उघडपणे खुलं आणि मनापासून अभिनंदन. यश शेवटी राजकीय यश मिळणं सोपं नसतं. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, राजद काय, जदयू काय, काँग्रेस काय आणि अन्य छोटे पक्ष, अगदी लोजपा सुद्धा काय, हे प्रामुख्यानं भाजपच्या विचारसरणीचे पक्ष नाही आहेत. ते हिंदुत्ववादी नाही आहेत. त्यांनी भाजपच्या या हिंदुत्ववादी अजेंड्यांमध्ये जे विविध मुद्दे येतात त्यांना समर्थन दिलेलं नाहीये जाहीरपणे, किंवा तशा प्रकारची भाषा नॅरेटिव्ह वापरलेलं नाहीये. त्यामुळे बिहारमधला वैचारिक म्हणजे निवडणुकी आकड्यांची असते, पण त्या पलीकडे त्या राज्यावरती कशाचा प्रभाव आहे बघायचं झालं तर अजूनही भाजपला मोठी मजल मारायची आहे. याबद्दल मात्र मला प्रश्न विचारायचा आहे. तो भाजपचे बोंडेजी आहेत, त्यांना मी हा प्रश्न विचारेन. बोंडेजी. खरं म्हणजे काँग्रेसचे जे प्रवक्ते आहे ना, त्यांना बोलताना तरी लाज वाटायला पाहिजे, पण हारल्यानंतरही वाटत नाही. त्यांचा नेता राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय म्हणायचा प्रत्येक वेळेला की हमको वोट दो, चुन के आने के बाद में 8,000 खटाखट 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 डालेंगे. मग आता हा भ्रष्टाचार नव्हता का? बरं, आर्थिक आता एवढं तुम्ही ज्ञान पाजळतात तर तुम्हाला मला सांगा की 8,000 तुम्हाला लहान वाटायला पाहिजे पार्टी म्हणून तुम्ही स्वतःच्या पक्षाचा गौरव करता ना. काकासाहेब बोलू द्या त्यांना प्लीज. काकासाहेब असं नाही. काकासाहेब आपण चर्चेचे नियम पाळूयात प्लीज. त्यांना बोलू द्या प्लीज. पूर्ण बोलू द्या. लोकांना कसा खोटारडेपणा तुमचा वाटतो, लोकांना खोटारडेपणा कसा वाटतो, एक गोष्ट लक्षात ठेवा. 8,000 जर प्रत्येकाच्या खात्यात टाकले असते तर कोणतं अर्थकारण सुधारलं असतं भारताचं? एक मिनिट काकासाहेब, तुम्हाला क्रॉस करायला वेगळा वेळ देते मी, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या. गेली नसती का? आणि म्हणून तुम्ही म्हणून कसं आहे, तुम्ही असे जे खोटे बोलता ना, तुम्ही असे खोटे बोलता म्हणून लोक विश्वास नाही ठेवत तुमच्यावर. आता त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देऊ. शक्य होतं का ते? प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देऊ शक्य होतं का? म्हणून जनतेने तुम्हाला नाकारलं. आता तरी सुधरा. आताही जर सुधारणार नाही, आताही तर कसं काँग्रेस म्हणजे बाणगुळ्यासारखी झालेली आहे, म्हणजे त्या राजाच्या झाडावरचं बाणगुळ आहे. आपण त्याच्यानंतरही तुम्ही जर सुधारणार नसाल तर तुमचं काही खरं नाही. आणि प्रसंगाने जो प्रश्न विचारलेला होता त्याला अनिल बोंडेंनी थेट उत्तर दिलेलंच नाहीये. पण थोडंसं भाषांतर प्रसन्न जर मी चुकत नसेल तर आपण नानिवडेकर मॅडमकडे जाऊया. नानिवडेकर मॅडम, या सगळ्यामध्ये आता आकडेवारी आपण बघतोय 70च्या आसपास आघाडी आहे. पण प्रसन्नाने जो मुद्दा उपस्थित केलेला होता, पक्षाची विचारसरणी, त्यांच्या मित्रपक्षांची असलेली वैचारिक फारकत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बिहारने भाजपला पूर्णपणे खुल्या हृदयाने स्वीकारलंय असं म्हणायचं का या आकडेवारीवरनं? एक लक्षात घेतलं पाहिजे, बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे कोणी चेहरा नाही. सम्राट चौधरी मोठ्या प्रमाणावर समोर येत होते. नितीश कुमार पलटूराम झाले तेव्हा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. त्याच्या आधी सुशील कुमार मोदी हा भाजपचा चेहरा होता. ते अजिबात आक्रमक नव्हते,
संथगतीने काहीतरी बदल आणणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. पण आपल्याला अन्याय करायचा नाही आहे विश्लेषण करताना. भारतीय जनता पक्षाची बिहारमधली ताकद प्रत्येक निवडणुकी गणिक वाढती आहे. आपण 2000 पासूनचा अभ्यास जर केला तर आपल्याला ते दिसेल. दुसरं असं आहे की आत्ता आपल्याला PCR जे सांगताय त्यानुसार तुरुंगातून एक उमेदवार निवडून आलेला आहे. मग काय होत आहे की बिहारचं जे राजकारण आहे, बिहारमधले जे फोर्सेस आहेत ते अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. ते आधीच्या भाजपच्या प्रतिमेशी सुसंगत नव्हते. आताची भाजप जी आहे मोदी शहा यांच्या काळातली ती बदललेली आहे. पण भारतीय जनता पक्ष एखादं राज्य कसं हाताळतं त्याकडे बिहारचं उदाहरण घेऊन बोलायला मला आवडेल. 20 सालाभर मी जाते. भाजपनी कमी जागा लढूनही जास्त जागा जिंकल्या होत्या. स्ट्राईक रेट चांगला होता. त्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की तुम्ही जास्त जागा जिंकल्यात, तुम्ही मुख्यमंत्री करा, ठरवा, तुमचा येऊ दे चेहरा. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने नाही हा मान तुमचा आहे असं सांगून नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं. माझ्या मते त्याचं कारण स्पष्ट आहे. अनिल बोंडे जास्त सांगू शकतील. 19 साली जे काय झालं होतं आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून वेगळी आघाडी उभी केली होती, त्याला भारतीय जनता पक्षाने दिलेलं ते उत्तर होतं की आम्ही शब्द दिला असेल तर कमी जागा निवडून आल्या तरी आम्ही त्यांना मुख्यमंत्री करतो, म्हणून नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं गेलं. मग एखाद्या राज्याचं उदाहरण हाताशी घेऊन घटक पक्षांना, मित्र पक्षांना, विरोधी पक्षांना उत्तर द्यायची जी भाजपची जी परंपरा आहे त्या परंपरेचा भारतीय राजकारणातले अन्य राजकीय पक्ष जोपर्यंत अभ्यास करत नाहीत तोपर्यंत ते त्यांना तोंड देऊ शकणार नाहीत. कोणताही प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज असते. त्यामुळे आज जर पतन झालं काँग्रेसचं तर त्यात काही आनंद होण्याचं कारण नाही मतदारांना, विश्लेषकांना, पत्रकारांना. उलट हा व्हॉइड भरून काढायला काय करता येईल. मतचोरीचा मुद्दा चालला नाही. मतचोरीवर जनतेचा विश्वास नसल्याचं बिहारचे आत्ताचे कल आपल्याला दाखवत आहेत. त्यामुळे काँग्रेस कशा रीतीने उभी राहील आणि 400 पर्यंत पोहोचू न शकलेल्या मोदींना आव्हान देण्याचा विडा पुढच्या निवडणुकांमध्ये कसा उचलावा लागेल याचा विचार करायची गरज आहे. आत्ताच्या क्षणी मला नम्रता असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा चेहरा पुढे केला जाणार की भारतीय जनता पक्ष अन्य काही सरप्राईज देणार. अनिल बोंडे आपल्याकडे आहेत त्यामुळे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. शिवाय विनोद तावडे ज्या पद्धतीने बिहारमध्ये रचना उभारत होते त्याची देखील त्यांनी आपल्याला माहिती द्यावी. अनिल बोंडेजी. नानीवाडेकर ताईंनी, मृणालिनी ताईंनी अतिशय चांगलं सांगितलं. खरं म्हणजे कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत पूर्ण 5 वर्ष असते आणि नुसती कार्यकर्त्यांचीच नाही, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची एक दिवस सुटी न घेता काम करणारा माणूस आहे. म्हणजे देशाच्या साठी स्वतःला कसं अर्पण करावं, देशाच्या जनतेसाठी स्वतःला कसं अर्पण करावं असं अनेक वर्षामधून निर्माण होणारा नेता म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर आम्हाला असं वाटतं की आम्ही तर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीपेक्षा खूप कमी काम करतो. 75-74 वर्षाचे असताना सुद्धा तेवढ्या एनर्जेटिक काम करतात. आणि त्याच माध्यमातून विनोद तावडे, तिथले सगळे बाकीचे नेते, स्थानिक नेते, जयस्वालजी प्रदेशाध्यक्ष यांनी प्रत्येक बूथ रचना केली. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या पक्षासाठी तर माणूस काम करू शकतो, परंतु भारतीय जनता पक्षाचा असून सुद्धा जदयूच्या उमेदवारासाठी तेवढ्याच ताकदीनं काम करणं हे भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे नाहीतर बाकीच्या ठिकाणी असं होतं की दुसऱ्या पक्षाचा उमेदवार पाडा आणि आपले जास्त निवडून आणा म्हणजे मग आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल, असं महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झालेलं आहे. परंतु ते बिहारमध्ये न करता जदयूला सुद्धा निवडून आणायचं, भाजपचे सुद्धा सीट आणायच्या, हे सर्वात महत्वाचं म्हणजे अनिल बोंडेजी प्रसन्न बोलतोय. तुम्ही या अतिशय नम्रतापूर्वक मांडलेल्या बोलण्यामागे, नम्रतापूर्वक तुम्ही जे मांडलेलं आहे त्याच्या मागे खुबीनं तुम्ही असं सुचवताय का की नितीश कुमारांच्या पक्षाचा आकडा हा भाजपच्या मदतीवर मिळवला गेलाय?
निश्चितपणे जोपर्यंत एकमेकाची साथ एकमेकाला राहत नाही. आता मागच्या वर्षी आपल्याला माहित आहे की एलजेपी सोबत नव्हती, लोक जनशक्ती पार्टी सोबत नव्हती, त्यांचे उमेदवार जदयूच्या विरोधात उभे होते, तर जदयूच्या जागा किती कमी झाल्या. यावेळेला चिराग पासवान सोबत अतिशय चांगलं काम करतात आहे. ते सुद्धा युतीमध्ये आले आणि युतीमध्ये आल्यानंतर या तिन्ही पक्ष आणि हम पक्ष जितनराम माझी यांचा, त्या चारही पक्षांच्या माध्यमातून म्हणजे काँग्रेस आणि आरजेडीची युतीच होत नव्हती, म्हणजे भांडणच होत होते. तर त्याच्या अगोदर कितीतरी दिवसाच्या अगोदर युती जाहीर केली आणि युती जाहीर केल्यानंतर कामाला लागले. आरजेडी आणि काँग्रेसला कामाला लागायला 3 आठवडे लागले. 3 आठवडेपर्यंत त्यांचं स्पष्ट होत नव्हतं. यावरूनच दिसतं ना त्यांचा परस्परावर विश्वास नव्हता. काँग्रेसला उगीच बळ अंगात आल्यासारखं वाटत होतं. राहुल गांधीला वाटत होतं व्होट चोरीचा एक मार्च काढला तर आता सगळे लोक आपल्या पाठीमागे आले, पण त्यांच्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे, बूथ लेवलची एजन्सी कुठे आहे. काँग्रेस संपलेली आहे, तिथनं लोकांचा विश्वास उडालेला आहे. जे काही होतं ते त्या तेजस्वी यादवचं जदयूचं होतं. त्यांच्या भरोशावर आपलं बाणगुळ कसं वर आणता येईल हा फक्त प्रयत्न होता, परंतु त्याची जाणीव नव्हती. म्हणजे मुद्दा लक्षात आला तुमचा. अनिल बोंडेजी, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आपण दिलं नाहीये. मुख्यमंत्री पदाचा चेहरा नितीश कुमार असतील की भारतीय जनता पक्ष काही वेगळा विचार करू शकेल. मोठा पक्ष म्हणून सांगताय, सगळ्यात मोठा आमचा पक्ष आहे, सगळ्यात मोठी नोंदणी आमच्याकडे आहे. आज बिहारमध्ये तुमच्यापेक्षा तुमचे मित्रपक्ष असणारे जदयू यांच्या जागा जास्त आहेत, म्हणजे भाजपचा भांडवल जदयूच्या भरोश्यावर किती वाढताय का. आम्हाला आनंद यासाठी आहे, याला अर्थ यासाठी आहे की काकासाहेब याला काय अर्थ आहे. मग काँग्रेस हे बांडगुळ आहे, कशाला आपण असे शब्दप्रयोग मागून कशाला वातावरण तापवतो मला कळत नाही. बोंडेजी, बिहारमध्ये शून्यापासून सुरू करत ऐका ना भयंकरजी, ऐका, बिहारमध्ये शून्यापासून सुरू करत आजच्या या स्थितीपर्यंत भारतीय जनता पक्ष मेहनतीने पोहोचलाय आणि आज धर्माचे जातीचे दार तोडून महिला त्या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर मतदान करतात आहे. आता तुम्ही जर चष्मा चुकीचा लावला असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्ष बाणगुळ वाटेल. तुम्ही जर चष्मा योग्य लावला असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची मेहनत, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं यशस्वी नेतृत्व हे चांगल्या तऱ्हेने दिसेल. परंतु तुम्ही जर स्पष्टपणे पाहत नसाल, तुमचा जर चष्मा चुकीचा असेल तर त्याला निरुपाय आहे. राहिला मुख्यमंत्री पदाचा प्रश्न, वारंवार गृहमंत्री अमितजी शाह यांनी स्पष्टपणे सांगितलं की गृहमंत्री निवडून आलेल्या आमदारांची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाल्यानंतर ठरवल्या जाईल आणि तो व्यवस्थितपणे ठरवला जाईल. ज्याप्रमाणे युती करताना कोणतीही खळखळ झाली नाही, कोणतीही वादावादी झाली नाही, त्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल. आपण पाहत राहा फक्त.